डिसेंबर महिना चालू होता आणि जंगलामध्ये खूप थंडी वाढली होती. येणाऱ्या नवीन वर्षासाठी जंगलातील सर्व प्राणी खूप उत्साहात होते. तर तिथे हत्ती नाचतच येतो. अरे मित्रांनो, थंडी विसरा, मोठी बातमी आहे माझ्याकडे, मोठी. काय रे गण्या, कसली बातमी आहे तुझ्याकडे? ती म्हणतो, अरे नवीन वर्ष येणार आहे, नवीन वर्ष. मला वाटतं या वर्षी आपण जंगलामध्ये मोठी जंगी पार्टी ठेवूया, जंगी. काय म्हणता? बकरी उत्साहातच म्हणते, हो हो, ठेवूया जंगी पार्टी. मला पण पार्टी करायला खूप आवडतं. ठरलं तर मग या वर्षी जंगलात आपण जंगी पार्टी करणार आहोत. बकरी म्हणते, अरे पण खाण्याचं काय? सगळ्यात आधी बाबा मला खायला आवडतं. चला तर मग आपण मेन्यू ठरवूया की पार्टीमध्ये काय बनवायचं ते खायला. अस्वल म्हणाला, पावभाजी. पावभाजी चालेल का? पावभाजी माझा फेवरेट आहे. नको बाबा, पावभाजी नको. असा पदार्थ बनवूया की ज्याला बघून तोंडात पाणी सुटलं पाहिजे, असा एक धमाकेदार पदार्थ. गाढव म्हणाला, काय अगं राणी बकरी, तू काय बॉम्ब बनवून खाणार आहेस की काय? धमाकेदार म्हणतेस? बॉम्ब नाही रे, पण बॉम्ब सारखं चटकदार, मसालेदार. अस्वल पण म्हणाला, हो हो, मला पण काहीतरी मसालेदार हवंय. हत्ती विचार करत एकदम ओरडला, हा, बिर्याणी. बिर्याणी कशी वाटते? बकरीच्या तोंडाला पाणी सुटतं. हा, बिर्याणी. अस्वल म्हणतो, हो हो, मला पण बिर्याणी. बिर्याणीचा प्लॅन ठरला. नवीन वर्षाच्या होणाऱ्या जंगी पार्टीमध्ये गाढव बिर्याणी बनवणार हे ठरलं. यांच्या जंगी पार्टीचं प्लॅनिंग दुरूनच एक दुष्ट कोल्हा झाडाच्या आडून ऐकत असतो. नवीन वर्षाच्या स्वागताची तयारी बघतो मी पण तुमची जंगी पार्टी कशी होते ते. या सर्व प्राण्यांच्या आनंदावर विरजन कसे टाकावे याचं प्लॅनिंग त्या दुष्ट कोल्ह्याच्या डोक्यात चालू असतं. या गाढवाच्या हातची बिर्याणी खाण्यासाठी सगळे उत्सुक आहेत, नाही का? बघतोच मी हा गाढव कसा बिर्याणी बनवतो ते. इकडे नवीन वर्षाच्या स्वागताची तयारी जोमाने अरे डेकोरेशन वाल्या, चांगल्या पार्टीचं डेकोरेशन कर. काय हो चंपक साहेब, तुम्ही काही काळजी करू नका. गाढव एवढं बोलून बिर्याणीची तयारी करण्यासाठी निघून जातो. अक्कड मनातल्या मनात म्हणतो, काय छान डेकोरेशन करतो की सगळे प्राणी खुश झाले पाहिजे. गाढव बिर्याणी बनवणार असला तरी सगळे प्राणी त्याला मदत करतात. हत्ती स्वतः जाऊन भला मोठं पातेलं घेऊन येतो आणि बकरी ती बिर्याणी हलवण्यासाठी मोठा चमचा घेऊन येते. आणि गाढव स्वतः वाहनाच्या दुकानात जाऊन उत्तम प्रतीचा बिर्याणीचा तांदूळ घेऊन येतो. त्यासोबत बिर्याणीसाठी लागणारे निवडक मसाले स्वतः घेऊन येतो. हत्ती मिश्किलपणे गाढवाला म्हणतो, काय रे चंपक, बिर्याणी चांगली बनवशील ना तू? गाढव म्हणतो, असली बिर्याणी बनवतो तुम्हाला बघाच, पोटे पण चाटतच राहाल. बघाच तुम्ही. भलं मोठं पातेलं, खाली लाकडाची चूल, बाजूला तांदूळ, मसाला आणि काही निवडक भाज्या. गाढवाची जिवलग मैत्रीण बकरी त्याला मदत करत असते. चंपक, काही घाई करू नकोस, हळूहळू निवांत बिर्याणी होऊ दे. जवळजवळ आता बिर्याणी तयार होत आली होती. थोड्याच वेळात बिर्याणीचा सुगंध सर्वत्र पसरला. दुसरीकडे तिथेच झाडाच्या मागे उभं राहून तो दुष्ट कोल्हा सर्व पाहत. जंगलातील सर्व प्राण्यांच्या नाकापर्यंत बिर्याणीचा सुगंध गेला. अरे रे रे, हा बिर्याणीचा घमघमाट कुठून येतोय? हो हो, मला पण येतोय. वा वा वा, काय चव असेल. ए चला चला, आपण बघून येऊया कुठून येतोय हा बिर्याणीचा सुगंध. कोल्ह्याने गावातून आणलेली एक छोटी बाटली काढली. त्या बाटलीवर असं लिहिलं होतं, पोटदुखीचं औषध. मात्रा जास्त दिल्यास पोट दुखेल. कोल्हा मनात म्हणाला, हे औषध जाणार त्या बिर्याणीत आणि थोडं जास्त टाकलं तर कोणी मरत नाही, पण सगळ्यांची वाट मात्र लागणार आणि दोष जाणार या गाढवावर. आहा. अंधार तसा पडत चालला होता. बिर्याणी जवळजवळ तयार झाली होती. त्या बिर्याणीच्या जवळ कोणीही नव्हतं, फक्त गाढव होता. आणि गाढव आता पाणी भरण्यासाठी तलावाकडे निघाला होता. तेवढ्यात तो दुष्ट कोल्हा त्या बिर्याणी जवळ आला. त्याने आजूबाजूला पाहिले, कोणीच नव्हते. बिर्याणीवरील झाकण काढले.
बिर्याणीची अशी पटकन वाफ वरती आली. सुगंध इतका भारी की क्षणभर त्यालाही बिर्याणीचा मोह झाला. आहा, काय हा बिर्याणीचा घमघमाट आणि वास. पण द्वेष आणि मत्सर जिंकला. कोल्ह्याने त्या आणलेल्या बाटलीचं झाकण उघडलं. अर्धी बाटली त्या बिर्याणीत ओतली आणि तिथून पळ काढली. रात्री सगळे प्राणी एकत्र जमले. तारे चमकत होते. चंद्र मंद उजेड देत होता आणि पार्टीचा मंच तयार झाला होता. सगळे प्राणी एकत्र नाचू लागले, गाऊ लागले, मज्जा करायला लागले. शेवटी नवीन वर्षाच्या जंगी पार्टीला सुरुवात झाली. अस्वल टाळ्या वाजवत मज्जेत हसत होता. हत्ती पाय आपटत सर्वांना हसवत मजा करत होता. बकरी मंद मंद गाणं गुणगुणत सर्वांना बिर्याणी वाढत होती. गाढव तसाच भलताच खुश होता, कारण त्याच्या हातची बिर्याणी आज सगळे खाणार होते आणि त्याची स्तुती करणार होते हे त्याला माहिती होतं. त्याच बिर्याणी खाऊन सगळ्या प्राण्यांचे मन तृप्त झाले. हत्ती म्हणाला, ओ चंपक, अरे काय चव आहे रे तुझ्या हाताला. तू तर शेफच आहे, शेफ. हो, किती चव आहे रे तुझ्या हाताला. वा वा वा. धन्यवाद मित्रांनो, धन्यवाद. हसत गप्पा मारत नवीन वर्षाच्या आनंदात हरवून गेले. सगळ्यांनी केलेली एवढी प्रेमाने स्तुती ऐकून गाढवाचे मन आनंदाने भरून गेले. लांबून हे सर्व कोल्हा बघत होता. कोल्हा चिडून म्हणाला, या सर्वांच्या बिर्याणीत तर मी पोटदुखीचे औषध टाकले होते, यांना कसे काही झाले नाही. मागून बकरी हळूच जाते आणि कोल्ह्याला ओढत ओढत आणते. अगं बकरी, तू मला का ओढत घेऊन चाललीस? सांगते, सर्व सांगते तुला. चल तू. अगं, त्याला का घेऊन आलीस इकडे? सर्व प्राणी आश्चर्याने बघू लागले की बकरी कोल्ह्याला का घेऊन आली. सर्व सांगते. तुम्हाला वाटत असेल ना मी या मूर्ख आणि लबाड कोल्ह्याला इथे का घेऊन आली आहे? कारण आपल्या या बिर्याणीमध्ये त्याने पोटदुखीचे औषध टाकले होते. आपली पार्टी सगळी खराब व्हावी आणि आपल्या पोटात दुखावे म्हणून त्याने हा सर्व डाव केला. हत्ती म्हणाला, काय इतकं घाणेरडं कृत्य केलं ह्याने? पण का? सांगतो, सर्व सांगतो. मला तुमची पार्टी खराब करायची होती आणि हे सर्व गाढवाला धडा शिकवण्यासाठी. पण मला माझी चूक कळाली आहे. कोल्हा रडायला लागतो. मी रागातून असं केलं, पण मला आता समजलं आहे की दुसऱ्यांना त्रास देऊन कधीच आनंद मिळत नाही. मला माफ करा, मला माफ करा. बकरी, अस्वल, गाढव आणि हत्ती एकमेकाकडे बघतात आणि म्हणतात, तुझी चूक झाली पण ती तू मान्य केलीस म्हणून आज आम्ही तुला माफ करतो. सगळे प्राणी कोल्ह्याला प्रेमाने जवळ करतात. पण कोल्हा अचानक म्हणतो, पण मी या बिर्याणीमध्ये औषध मिसळले त्याचे काय? आणि बकरी म्हणाली, ती बिर्याणी तर आम्ही केव्हाच बदलली, कारण तू बिर्याणीत औषध टाकताना आम्ही तिघांनीही पाहिले होते. सर्व प्राणी हसू लागले. कोल्ह्याला पण खूप आनंद होतो. मग तोही त्यांच्याबरोबर बिर्याणी खातो, नाचतो, गातो आणि नवीन वर्षाचा आनंद साजरा करतो. बकरी म्हणते, हॅपी न्यू इयर, नवीन वर्षाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. मित्रांनो, आपण गतवर्षामध्ये काय शिकलो? तर राग, सूड, द्वेष, मत्सर माणसाला काही चांगले देत नाही. चूक झाली तर धाडसाने कबूल करा आणि पुन्हा तीच चूक करू नका. आणि हो, बोलता बोलता राहिलंच की तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या बालचमुळा चॅनलला आता सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. धन्यवाद.